or a Republic Day. Republic Day is our national day. I love my country very much. I am proud to be an Indian. Jai Bharat. Everyone, my name is Shudip Tushar Khudwar. Today is 26 January. My name is Shudip Tushar Khudwar. Happy Republic Day. Republic Day is national festival of our country. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Everyone, my name is Mayank. Today is 26 January. I wish we are celebrating 77 Republic Day. I wish you all a very happy Republic Day. I love my India. Jai Hind, Jai Bharat. Today is 26 January. At first, wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival on 26 January 1950. I tuition 4th. I love my country. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Gargi. Good morning, everyone. Myself Gargi. Today we proudly celebrate on the 77th Republic Day of India. Today is 26 January. We are celebrate our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival of India. I am proud to be an India. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. Thank you. आज 26 जानेवारी 12 आज आपण फारस इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी सर्वजण प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या स्कूलमध्ये जेव्हा फर्स्ट टाईमला मी माझ्या मुलाचं ॲडमिशन घेतलं त्यावेळेस या स्कूलबद्दल जास्त काही माहिती नव्हतं आम्हाला आणि माझ्या मुलामध्ये जी प्रगती हवी होती ती प्रगती नव्हती. पण ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी जी काही प्रगती दिसू लागली, मुलामध्ये बोलण्याची हिंमत आली, त्याला मुलांमध्ये हिंडायची मिसळायची काहीच त्याला कल्पना नव्हती. ते म्हणजे या स्कूलमध्ये जेव्हा तो आला त्यामध्ये त्याच्यामध्ये ही प्रगती दिसून आली. त्याशिवाय पाध्ये मॅडम असतील, पूनम मॅडम असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्या मुलाला सहकार्य केलं, खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं, खूप समजून घेऊन त्याला इथंपर्यंत आणलं. आज त्याच्यामध्ये मला बराच असा परिणाम दिसून येतो की तो आता थोडा तरी त्याच्यामध्ये प्रगती दिसून येते. आणि मकर संक्रांतीनिमित्त या शाळेमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. मुलांच्या विविध गुणांना वाव तर भेटतोच, पण पालकांच्याही विविध गुणांना वाव भेटण्यासाठी किंवा पालकांमध्ये काय काय कृती आहे, काय काय नाविन्य आहे हे तपासून घेण्यासाठी मॅडमनी एक स्पर्धा राबवली होती. त्या स्पर्धेमध्ये सर्व पालकांनीही चांगल्या प्रकारे खरं तर आज प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलायला पाहिजे, पण मी शाळेविषयी बोलतो, थोडं मॅडमविषयी बोलतो. की प्रथमतः आम्ही इथे ॲडमिशन घेण्यासाठी आलतो राजवीरचा. त्यावेळी शाळेचं वातावरण, शाळा बघून जर आम्हाला थोडंसं कन्फ्यूज झालं.
की ॲडमिशन घ्यावं का नका घ्यावं. पण नंतर राजवीर जसं जसं शाळेत येऊ लागला त्याच्याबद्दल आणि त्याची जी गुणवत्ता आहे म्हणजे वागण्याची खाण्याची जी सवय आम्ही बघितली तेव्हापासून आम्हाला असं वाटतंय आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाकीच्या शाळेचं कम्पॅरिझन करायचं नाही, पण आपण आपले ॲन्युअल फंक्शन झालं त्याच वेळेस मी बघितलं की म्हणजे त्या मॅडम त्या शाळेचं मला असं हे करायचं नाही, पण आपली मुलं होती ना त्या ॲन्युअल फंक्शनला त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट असा त्यांचा परफॉर्मन्स झालेला आहे सगळे. म्हणजे एवढे छान की हे लगेच कळत होतं आपल्या शाळेचे मुलं डान्स करताना ना त्यांची शिस्त त्यांचे जे म्हणजे जाण्याचं हे एकदम व्यवस्थित होतं. आणि मॅडमचे म्हणजे पाद्य मॅडम आहेत पूनम मॅडम आहेत ना त्यांच्या शिस्तीच्या बाबतीत एक नंबर आहेत. ते मुलांना शिस्त लावण्यासाठी ना ते भरपूर असं एकदम स्ट्रिक्टली आहेत आणि तेवढंच प्रेम करतात. एवढंच मला बोलायचं. धन्यवाद. तिथं जमलेल्या सर्व बंधू भगिनी लाल गोपाळ यांचं सगळ्यांच्यातर्फे मी स्वागत करतो. त्या शाळेच्या बद्दल बोलायचं म्हणलं ना तर मला पहिल्यांदा यांचं वाद्य मॅडमचं खूप खूप अभिनंदन करावं लागेल. कारण मी त्यांच्याकडून खूप शिकलो. मी बऱ्याच जणांना सांगतो की बाबा या मॅडम खूप शिकण्यासारखं आहे. शिस्त नियम सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मला इतक्या ही झाल्या तर मी प्रत्येक पालकाला सांगतो की बाबा शिकावं तर पाद्य मॅडमकडून शिकावं. तरी असं त्यांनी पुढं करत राहावं एवढीच अपेक्षा करून माझे 2 शब्द मी थांबवतो.